रामकृष्ण हरी. देवीच्या आरतीचा विचार नवरात्री निमित्तानं आपण करतोय आणि आता पहिल्या कडव्याचा विचार आपण 1 नंबरच्या भागामध्ये केलेला आहे. आता आपण दुसऱ्या कडव्याचा विचार करतोय, त्यामुळे कोणतीही प्रस्तावना न करता किंवा त्या ठिकाणी जे अनावश्यक उपचार न करता आपण डायरेक्ट म्हणजे सरळ या ठिकाणी अर्थाला हात घालणार आहोत. तर दुसरं जे कडवं आहे त्याच्यामध्ये हे आरतीचे जे रचयिते आहेत नरहरी महाराज हे काय म्हणतात बघा. जय देवी महिषासुर मर्दिनी. देवाची आरती करताना आपण जय देव असं म्हणतो. आता ही देवीची आरती असल्यामुळं जय देवी असं म्हटलेलं आहे. आणि देवी आणि देवतांचा संतांचा जयघोष करत असताना एकदा जय नाही म्हणायचं तर 2दा जय म्हणायचं आहे, अशी परंपरा आहे. आता एखाद्या वेळेस विस्ताराने त्याच्यावर बोलता येईल, पण उदाहरणादाखल काही सांगतो तुम्हाला. जय जय विठोबा रुक्माई किंवा जय जय रामकृष्ण हरी, जय जय ज्ञानेश्वर माऊली असं आपण म्हणतो. आणि एखाद्या मनुष्याच्या नावाचा उच्चार करायचा असला तर अमुक अमुक की जय असं म्हणतो आपण. जय जय म्हणत नाही, कारण त्या जयानंतर त्यांचे पराजय होण्याची सुद्धा अपजय होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून देवी देवतांच्या आरतीमध्ये असेल, त्यांचा गजर करायचा असेल, जय जयकार करायचा असेल तर त्यावेळेस 2दा जय म्हणण्याची. तर जय देवी किंवा जय देव असं आपण आरतीमध्ये म्हणत असतो. त्या न्यायाप्रमाणे या ठिकाणी जय देवी अशी निवृत्ती केलेली आहे. महिषासुर मर्दिनी, महिषासुर नावाच्या दैत्याचा ज्यावेळेस देवांच्याकडून वध होणं शक्य नव्हतं त्यावेळेस शक्तिरूपा अशी देवी त्या ठिकाणी प्रगट रूपामध्ये येऊन सगुण साकार रूपामध्ये प्रगट झाली आणि तिनं त्या महिषासुर नावाचा दैत्याचा वध करून तिला महिषासुर मर्दिनी असं नाव त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून हे महिषासुर मर्दिनी देवी तुझा जय जयकार असो, जय जयकार असो. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. सुरवर म्हणजे देव, देव लोकांना सुरवर म्हणतात. म्हणजे सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे दानव. तर देवतांना आणि ईश्वराला वरदे म्हणजे वरदान ठरणारी. आता तुम्ही म्हणाल ईश्वराला कशी वरदान, तर निर्गुण निराकार असं जे ब्रह्म आहे त्याला सगुण साकार किंवा क्रियात्मक होण्यासाठी माया उपाधी लागती, नाही का. माया अवच्छिन्न चैतन्य आणि माया उपहित चैतन्य, ईश्वर आणि ईश्वर साक्षी असं वेदांत शास्त्रामध्ये त्यांचं वर्णन आहे. त्याच्याबद्दल फार सखोल आरती म्हणणाऱ्यांनी काही जाणून घेण्याचं कारण नाही, त्यामुळे आपण बोलणारही नाही. तर त्यांची उपाधी निर्गुण निराकार ब्रह्माला ज्यावेळेस माया उपाधी लागते त्यावेळेस ते काहीतरी करू शकतं, क्रियाशक्ती त्याच्यामध्ये निर्माण होती. नाहीतर तसं ते अक्रिय आहे, अविकारी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आणि शास्त्रामध्ये एक जीवचैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य असे 4 प्रकारचे चैतन्य मानलेले आहेत. बाकीचे जे 3 चैतन्य आहेत त्यांच्या उपाध्या वेगळ्या वेगळ्या आहेत. जीवचैतन्याची उदाहरणार्थ अविद्या किंवा अज्ञान उपाधी आहे, तशी ईश्वर चैतन्य जे आहे त्याला माया उपाधी सांगितलेली आहे. म्हणून ईश्वर वरदे असं म्हटलेलं आहे. कारण ईश्वर हे त्याचं कार्य हे त्याच्या मायारूपी शक्तीमुळेच करू शकतो. आणि म्हणून तुम्ही शिवशक्ती नाही का वगैरे असे शब्द वापरतात. शास्त्रामध्ये असतील, लोकांनी बोलत असताना म्हणा, व्यवहारामध्ये सुद्धा तसे शब्द प्रचलित आहेत. माऊलींनी अमृतानुभवामध्ये शिवशक्ती समावेशन नावाचं एक प्रकरणच समाविष्ट केलेलं आहे. पहिल्या क्रमांकाचंच प्रकरण आहे ते. चला फार विस्तार नको, पुढच्या ओळीकडे जाऊ. त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही. या त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखी नाही, तुझं ऐसे नाही असं साधारणपणे मंडळी उच्चार करतात. परंतु देवीला काय म्हणतात उद्देशून ही आरती असल्यामुळे तुझं ऐसी नाही असं म्हणावं. तर या त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखी दुसरी कोणी नाही.
की जसं ब्रह्म हे एकमेव अद्वितीय आहे, तशी माया सुद्धा एकमेव आणि अद्वितीय आहे, म्हणून तुझ्यासारखी दुसरी कोणी नाही. तुझ्यासारखी काय, तर अनेक अंगाने आपल्याला त्याचा विचार करता येईल. तुझ्यासारखी शक्तिवान नाही, तुझ्यासारखी त्या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला, माया जी आहे ती ब्रह्मासारखीच अनादी आहे, नाही का. परंतु ब्रह्म हे अनादी आणि अनंत आहे, माया ही अनंत नाही. म्हणून अनादीच्या बाबतीत तुझ्यासारखी नाही असे अनेक त्या ठिकाणी यांनी अनेक अंगांनी आपल्याला त्या तुझं ऐशी नाही याचा विचार करता येईल. परंतु साधारणतः इथं आपल्याला असा अर्थ घ्यायचा की तुझ्यासारखी या त्रिभुवनामध्ये दुसरी कोणी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, 1-2 मिनिटाचा होऊ द्या, परंतु समजून घ्या म्हणजे या भागाचा, या कडव्याचा. चारी श्रमले, चारी कोण, तर 4 वेद जे आहेत. म्हणताना लोक म्हणतात चारी श्रमलो, नाही नाही, 4 असल्यामुळं अनेक वचनी आहेत. चौघे जण दमले असं म्हणतो आपण, दमलो नाही म्हणत. मी एकटा असलो तर दमलो असं म्हणू आपण, थकलो. परंतु 4 असले तर थकले, दमले, श्रमले. तर चारी श्रमले, कोण चारी, तर 4 वेद जे आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, या 4ही वेदांना तुझं स्वरूप यथातथ्यपणे कळलं नाही आणि तुझं वर्णन करता करता ते श्रमले. पुढची ओळ, साही विवाद करिता पडिले प्रवाही. या ठिकाणी सुद्धा पडिलो प्रवाही नसून पडिले प्रवाही. साही म्हणजे कोण, तर 6 शास्त्र आहेत. तर हे 6 शास्त्र त्या ठिकाणी यांचे मत वेगवेगळे आहेत. 6 शास्त्रकारांचे मत, त्यांनी 6 शास्त्रामध्ये वेगवेगळे म्हणून विवाद शब्द वापरला. त्याच्या मतामध्ये मत भिन्नता आहे. ब्रह्माच्या स्वरूपाबद्दल सुद्धा आणि मायेच्या स्वरूपाबद्दल सुद्धा, नाही का. आणि त्याच्यामध्ये सांख्यशास्त्र हे विशेषत्वानं प्रकृतीचा विचार करणार आहे, म्हणजे देवीचा विचार करणार आहे. तर त्यांच्या मतामध्ये एकमेकांच्या मतामध्ये भिन्नता असल्यामुळे विवाद करता असा शब्द वापरलेला आहे. कोणते आहेत 6 शास्त्र, तर हे सांगून आपण संपूयात. तर 6 शास्त्र असे आहेत की सांख्यशास्त्र आहे ते कपिल मुनींचं आहे. नंतर योगशास्त्र आहे ते त्या ठिकाणी पतंजली महर्षींचं आहे. वैशेषिक शास्त्र कनाद महर्षींचं आहे. न्यायशास्त्र गौतम महर्षींचं आहे. पूर्वमीमांसा जैमिनी महर्षींची आहे. आणि उत्तर मीमांसा अर्थात वेदांत शास्त्र ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी महर्षी व्यासांचं आहे. तर हे सगळे शास्त्रकार आणि त्यांचे सगळे शास्त्र हे विवाद करता करता पडले प्रवाही, म्हणजे ते सुद्धा थकले, त्यांना तुझ्या स्वरूपाचा अंत लागला नाही. अशी तू देवी माता, अशी अद्वितीय अशी तू आहेस. आणि या ठिकाणी जी एक शेवटचं कडवं आपलं उरलंय त्याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया. रामकृष्ण हरी.